Last lecture we are already completed in topic number 13 is nothing but the amine. In this topic we are completed just introduction part, how to classify primary amine, secondary amine as well as tertiary amine. In this compound, which compound contain amino functional group is nothing but the primary amine. These are the compound which contain imino functional group is nothing but the secondary amine, and these are the compound which contain tertiary nitrogen atom in their structure is nothing but the tertiary amine. हे simple examples आहेत. त्याच्यानंतर आपण एक पॉइंट बघितला होता is nothing but the nomenclature of amines, आणि in this nomenclature of amine we are already studied according to CET level, JEE level as well as NEET level and state board level different types of the examples such as primary amines, total वेगळे example घेतले, in secondary amines and tertiary amine different type चे example आपण completion केलं. Now we are continuous the new point in the same topic is nothing but the methods of preparation of amines. In this methods of preparation of amines according to state board level and NCERT level टोटल 6 मेथड्स आपल्याला काय करायचे आहेत, कंप्लीशन करायचे आहेत. ह्या 6 मेथड कोणत्या, तर फर्स्ट मेथड इज नथिंग बट द बाय अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हालाइड. सेकंड मेथड कोणती, तर सेकंड मेथड मीन्स बाय रिडक्शन ऑफ किंवा फ्रॉम, तुम्ही अशा टाइप मध्ये पण म्हणू शकता, रिडक्शन पण म्हणू शकता किंवा डायरेक्टली आपण अशा पॉइंट मध्ये पण करू शकतो फ्रॉम नायट्रो कंपाऊंड रिडक्शन मेथड. नेक्स्ट मेथड इज नथिंग बट द फ्रॉम अल्काइल सायनाइड by reduction method. Next third method is nothing but the from amide reduction method, and next method is nothing but the fifth method Gabriel phthalimide synthesis, and the last method in the methods of preparation of amine is nothing but the bromide म्हणजे हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन मेथड आणि किंवा रिएक्शन. आणि इन दिस 6 मेथड ज्या आहेत त्या 6 मेथड आपल्याला एनसीईआरटी मध्ये ॲज वेल एज स्टेट बोर्ड मध्ये सेमच आहेत. त्यामुळे ह्या ज्या मेथड आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ते आपण फर्स्ट मेथड करतो आहे. द फर्स्ट मेथड इज नथिंग बट द अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हालाइड. इन दिस अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हालाइड मीन्स हाऊ टू प्रिपेअर अँड अमाइन्स फ्रॉम अँड अल्काइल हालाइड. दिस अल्काइल हालाइड म्हणजेच काय, अल्काइल हालाइड मीन्स आर मीन्स मिथाइल ग्रुप, इथाइल ग्रुप, propyl group, butyl group or different types of the alkyl group, as well as X means halogen atom. In this X means halogen atom means chlorine, fluorine, bromine, iodine. These are the methods, that is ethyl chloride, ethyl bromide, and how they are prepared from alkyl halide to प्रायमरी अमाइन्स और सेकंडरी अमाइन्स ते आपल्याला इथे काय करायचं आहे, थोडंसं स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये पहिलं फेन अल्काइल हालाइड. ओके, फेन अल्काइल हालाइड बॉइल्ड विथ अल्कोहलिक सोल्यूशन ऑफ अमोनिया इन एक्सेस फॉर्म. इंपॉर्टंट पॉइंट आहे, एक्सेस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला नंतर समजेल की ऍक्च्युली हा एक्सेस का इम्पॉर्टंट असतो. आपल्याला खूप सारे पॉइंट त्याच्यावर बघायचे. म्हणजे फेन अल्काइल हालाइड बॉइल्ड विथ अल्कोहलिक सोल्यूशन ऑफ अमोनिया ॲट 373 केल्विन अंडर प्रेशर टू फॉर्म. आता याच्यामध्ये ऍक्च्युअली रिएक्शन कशी कंप्लीट होते. आता हा एक्सेस पॉइंट आहे, ह्याचा अर्थ अमोनिया सोल्युशन खूप वेळ आहे. अल्काइल हालाइड जर मी 1 मॉलिक्यूल पकडला तर हा खूप वेळा मॉलिक्यूल आहे. याचा अर्थ आपल्याला जे काय तयार होणार ऑलवेज फ्रॉम प्रायमरी अमाइन्स. ओके, ऑलवेज फ्रॉम प्रायमरी अमाइन्स मीन्स आता हा NH3 चा कॉम्बिनेशन जर बघितलं तर H बॉन्ड NH2 हा तयार होतो, आणि याच्यामध्ये हा H प्लस हा X कंबाईन होतात टू फॉर्म मायनस HX. म्हणजे तुमचा हा तुमचा कंपाऊंड काय होणार आहे, इथे रिमूव्ह होणार आहे. आणि हा रिमूव्ह झाल्यानंतर आता राहिलं तुमचं बघा स्क्वेअरची लेफ्ट साइड R, स्क्वेअरची राईट साइड NH3 मधला NH2. ओके, म्हणजे टू फॉर्म R bond and H2, and this R bond NH2 is nothing but the amine. Which type of amine? Primary amine. Why? This contain amino as a functional group, that is bond NH2 group. Means these are the म्हणजे फेन अल्काइल हालाइड boiled with alcoholic solution of ammonia in excess form at 373 Kelvin under pressure to form always primary amine. फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचे असतील तर फर्स्ट मी काय करतो, इथे एक एक्झाम्पल घेतलं. R ची व्हॅल्यू मी इथं घेतलं C2H5 दॅट इज इथाइल ग्रुप. X मीन्स मी घेतलं इथं क्लोरीन बॉइल्ड विथ एक्सेस. आता हा जो तुमचा एक्सेस पॉइंट होता
तो इथं आपण कॉमनच ठेवूया. एक्सेस अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया. मग मी हा एक्सेस या पद्धतीने लिहितो, H बॉन्ड NH2 दॅट इज एक्सेस अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया. बोथ आर सिमिलर ॲट सेम कंडिशन. मग याच्यामध्ये काय होतं तर हा जो HCl आहे हा तुमचा कंबाईन होणार आहे. ओके, हा HCl कंबाईन झाला म्हणजे इथं तुमचा जो तयार होणार आहे मायनस HCl. तुम्ही इथे प्लस HCl पण लिहू शकता आणि इथे सुद्धा तुम्ही लिहू शकता. बोथ आर करेक्ट. आता समजा हे जर आपण कंटिन्यूस केलं तर लेफ्ट साइड आणि राईट साइड आपण काय करायची कंबाईन करायची. स्क्वेअरची लेफ्ट साइड बघा C2H5, स्क्वेअरची राईट साइड बघा NH2 2 फॉर्म NH2 म्हणजेच फेन इथाइल क्लोराइड बॉइल्ड विथ alcoholic solution of ammonia in excess form at 373 Kelvin under pressure always form primary amine is nothing but the ethanamide. How to prepare ethyl amine from ethyl chloride? It reacts with alcoholic solution of ammonia. आता नेक्स्ट क्वेश्चन मी असा विचारू शकतो, हाऊ टू प्रिपेअर प्रोपाइल अमाइन फ्रॉम प्रोपाइल क्लोराइड. म्हणजे तुम्हाला इथं काय लागेल प्रोपाइल ग्रुप. प्रोपाइल ग्रुप मीन्स C3H7. ही C3H7 रिॲक्ट विथ म्हणजे मी थोडंसं चेंज केलं. समजा मी इथं चेंज केला, आता इथाइलच्या ठिकाणी मी इथं लिहिलं प्रोपाइल C3H7 मी C3H7 इथाइल क्लोराइड रिॲक्ट विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया 373 केल्विन अंडर प्रेशर 2 फॉर्म. म्हणजे आपल्याला इथं जी काय रिॲक्शन फॉर्म होणार आहे तो इथं थोडंसं चेंज होणार. स्क्वेअरची लेफ्ट साइड बघा C3H7 आहे म्हणजे इथं तयार होणार आहे तुमचा C3H7 दॅट इज अमाइन इज नथिंग बट द प्रायमरी अमाइन. ओके, म्हणजेच एक्सेस फॉर्म जर आपण अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनियासाठी जर लिहित असेल एक्सेस ऑलवेज फॉर्म प्रायमरी अमाइन. नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट द क्वेश्चन इंपॉर्टंट आहे. राइट ए नोट ऑन अल्किलेशन ऑफ अमोनिया. ह्याचा अर्थ काय, हे जे काय अमोनिया सोल्युशन आहे त्याचं आपल्याला अल्किलेशन करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अल्काइल ग्रुप आपण ऍड करायचं आहे. याच्यावर आणखीन एक क्वेश्चन कव्हर केला जाऊ शकतो, राइट ए नोट ऑन अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हालाइड. असा सुद्धा पॉइंट याच्यावर विचारला जातो. म्हणजे राइट ए नोट ऑन अल्किलेशन ऑफ अमोनिया और राइट ए नोट ऑन अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हालाइड. बोथ क्वेश्चन्स आर सिमिलर. मग अशा वेळी काय करायचं, फेन अल्काइल हालाइड boiled with alcoholic solution of ammonia at same temperature that is 373 Kelvin under pressure to form. आता यावेळी काय दिलं होतं आपण या रिएक्शन मध्ये आपण एक्सेस पॉइंट अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनियाला लिहिलं होतं आणि या रिएक्शन मध्ये आपण काय करतो एक्सेस पॉइंट हा अल्काइल हालाइड मध्ये लिहिला. ज्यावेळी एक्सेस अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनियाला लिहिणार is always form primary amine. But in case of alkyl halide जर excess form मध्ये असेल means when excess alkyl halide boiled with alcoholic solution of ammonia to form primary amine, secondary amine, tertiary amine and quaternary ammonium salt टोटल मिक्सचर तयार होणार आणि याच्यामध्ये फायनल आन्सर तुमचा असेल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. कधी फेन excess alkyl halide boiled with alcoholic solution of ammonia to form a mixture of primary, secondary, tertiary and quaternary ammonium salt. These are the important one. मात्र याच्यामध्ये काय झालं, फेन अल्काइल हालाइड boiled with excess alcoholic solution of ammonia to form always primary amine according to CET level, according to NEET level, JEE level. These are the very important one excess point. ओके, आता ही रिएक्शन आपण सॉल्व करायचा थोडासा प्रयत्न करूया. ही रिएक्शन सॉल्व करताना फेन अल्काइल हालाइड इन एक्सेस फॉर्म. ओके, एक्सेस फॉर्म मी इथे लिहिलाय टू रिॲक्ट विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया. मग अल्कोहोलिक सोल्युशन म्हणजे मी असं लिहिलं H बॉन्ड NH2 इज नथिंग बट द अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया. त्यातला हा H कंबाईन विथ X 2 फॉर्म. मी इथंच कंप्लिशन करूया. R बॉन्ड स्क्वेअरची लेफ्ट साइड बघा R, राईट साइड काय NH2 2 फॉर्म प्रायमरी अमाइन प्लस काय तयार होणार सांगा, प्लस हा स्क्वेअर वाला कंपाऊंड इज नथिंग बट द HX म्हणजे फेन एक्सेस अल्काइल हालाइड बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया at 373 Kelvin under pressure to form primary amine. But हा एक्सेस पॉइंट मध्ये असल्यामुळे हा प्रायमरी अमाइन दॅट इज नथिंग बट द दिस वन. हा फर्स्ट रिएक्शन पकडली. सेकंड रिएक्शन, तर सेकंड रिएक्शन मध्ये दिस प्रायमरी अमाइन रिॲक्ट विथ
सेकंड मॉलिक्युल ऑफ अल्काइल हलाइड, टू फॉर्म सेम रिएक्शन मध्ये काय होणार आहे तर याच्यामध्ये यातला एक H हे NH2 मधला 1H हा इकडे जाणार आणि हा R इकडे अटॅच होणार आहे नायट्रोजनला, म्हणजे तुमचा तयार होणार R2NH, हा झाला तुमचा सेकंडरी अमाइन. ओके, सेकंडरी अमाइन R2, हा R इकडे आल्यामुळे हा आपल्याला इकडे N ला अटॅच झाल्यामुळे R2N आणि हा H इकडे गेल्यामुळे प्लस HX, हा तुमची सेकंड रिएक्शन तयार होणार. आता सेकंडरी अमाइन रिएक्ट्स विथ नेक्स्ट मॉलिक्युल ऑफ अल्काइल हलाइड बिकॉज दीज आर द एक्सेस पॉइंट. नेक्स्ट मॉलिक्युल दॅट इज थर्ड वन रिएक्शन, आणि या थर्ड वन रिएक्शन मध्ये हा सेकंडरी अमाइन रिएक्ट्स विथ अल्काइल हलाइड, हा R पुन्हा ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच होणार आणि हा H हा तुमचा X कडे इकडे अटॅच होणार आहे, म्हणजे तुमचा तयार होणार आहे इथं R3NH प्लस HX. ओके, मीन्स प्रायमरी अमाइन, secondary amine and tertiary amine, and these tertiary amine reacts with next molecule of alkyl halide. ओके, मग हा अल्काइल हलाइड मध्ये आपण जर रिएक्ट केलं तर हा R अटॅच टू नायट्रोजन ॲटम ॲज वेल ॲज X सुद्धा अटॅच टू नायट्रोजन ॲटम, म्हणजे सगळे इकडे येणार आहे. इथं डू नॉट हॅव अ हायड्रोजन ॲटम, सो कुठल्याही प्रकारचा SX तुमचा रिमूव्ह होणार नाही, कारण इथं हायड्रोजन ॲटम अवेलेबल नाही आहे नायट्रोजनकडे, कारण तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन आता आपले ऑलरेडी ऑक्युपाईड झालेले. मग इथं तयार काय होणार, हा R3चा R अटॅच झाल्यामुळे इथं तयार होणार आहे तुमचा R4. ओके, हा 3 प्लस 1 4 N प्लस X मायनस N प्लस X मायनस दॅट इज फेन अल्काइल हलाइड बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया, दॅट इज हा एक्सेस फॉर्म मध्ये म्हणजे एक्सेस अल्काइल हलाइड बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया टू फॉर्म प्रायमरी मिक्सचर ऑफ प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन and last one quaternary ammonium salt. ओके, म्हणजे these are the very important. कधी जर हा एक्सेस पॉइंट असेल तर, आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतलं की तुमच्या पटदिशी लक्षात येईल. ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया तर इथे मी काय करतो, या छोट्याशा पॉइंट मध्ये आपल्याला R ची व्हॅल्यू मी चेंज करतो जराशी. तर R ची व्हॅल्यू आपण काय करूया, इथं C2H5 घ्या, C2H5. ओके, म्हणजे व्हॉट इज मीन बाय अल्किलेशन ऑफ अमोनिया, हे सगळं जर मगाशी सांगितलं तो पॉइंट लिहिला. फॉर्मेशन ऑफ म्हणजे व्हॉट इज द मीन बाय अल्किलेशन ऑफ अमोनिया, डेफिनेशन अशी सांगू शकतो, एक्सेस अल्काइल हलाइड बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया अंडर प्रेशर ॲट 373 केल्विन टू फॉर्म अ मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट इज कॉल्ड अल्किलेशन ऑफ अमोनिया और अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड. ओके, दोन्हीचा अर्थ एकच. मग आपण एक्झाम्पल घेताना इथं मी C2H5X घेतला, X ची व्हॅल्यू जर मी इथं क्लोरीन घेतली म्हणजे दॅट इज नथिंग म्हणजे इथाइल क्लोराइड. दिस इथाइल क्लोराइड बॉइल्ड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया टू फॉर्म, इथे काय तयार होईल सांगा, तर इथे तुमची तयार होताना इथे C2H5 येणार दॅट इज इथॅनामाइन, आणि इथे X ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. काय दिलेलं आहे सांगा, X ची व्हॅल्यू क्लोरीन दिलेली आहे, ब्रॅकेट मध्ये आहे, म्हणजे तुमचं इथं तयार होणार आहे SCN. इथली फर्स्ट रिएक्शन. मग ही रिएक्शन इथं स्टॉप नाही होणार, का नाही होणार, बिकॉज एक्सेस अल्काइल म्हणजे इथाइल क्लोराइड आहे. म्हणून हा काय करणार, हा तुमचा जो C2H5NH2 आहे, हा C2H5NH2 मी तर C2H5 लिहितो, म्हणजे हा सेकंडरी आहे, प्रायमरी अमाइन रिएक्ट विथ सेकंड मॉलिक्युल, म्हणजे तुमचा हा जो आहे तर याच्यामध्ये आपण जर हा C2H5Cl बरोबर सेकंड मॉलिक्युल बरोबर रिएक्शन केले तर आपला हा C2H5 ह्या N ला इथं अटॅच होणार आहे, म्हणजे R2च्या ठिकाणी इथं काय तयार होणार बघा, तर इथं C2H5 किती वेळा आहे तर C2H5 आपल्याकडे 2 वेळा आहे, म्हणजे ट्वाइस C2H म्हणजे डायइथाइल अमाइन दॅट इज नथिंग बट द सेकंडरी अमाइन, आणि HX ठिकाणी इथं तयार होणार आपल्याला SCl. हा पॉइंट तुमचा तयार होणार आहे. नेक्स्ट जर पाहिलं तर हा C2H5 ट्वाइस दॅट इज दिस वन, आपण जर इथं डाय इथाइल अमाइन जर घेतलं आणि त्याची रिएक्शन केली सेम कंपाऊंड दॅट इज इथाइल क्लोराइड बरोबर आपण रिएक्शन केली तर आपल्याला इथं R3च्या ठिकाणी काय होणार आहे, तर या R3च्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं कंपाऊंड मिळणार दॅट इज C2H5 थ्राइस मीन्स ट्राय इथाइल अमाइन. हा हायड्रोजन तुमचा रिप्लेस होणार आहे, म्हणजे तुमचा ट्राय इथाइल अमाइन. लक्षात आलं, मीन्स ओनली वन नायट्रोजन ॲटम. दिस आर द टर्शरी अमाइन, आणि दिस टर्शरी अमाइन रिॲक्ट्स विथ नेक्स्ट मॉलिक्युल ऑफ इथाइल क्लोराइड. म्हणजे ही रिएक्शन जर मी पुन्हा जर व्यवस्थित इथं लिहिली तर तुमच्या लक्षात येईल, हा झाला तुमचा C2H5 थ्राइस मॉलिक्युल N दॅट इज टर्शरी अमाइन रिॲक्ट्स विथ सेकंड मॉलिक्युल ऑफ इथाइल क्लोराइड टू फॉर्म
इथं R4च्या ठिकाणी तुमचा चेंज होणार आणि इथे येणार तुमचा C2H54 दॅट इज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आणि Xच्या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी Cl म्हणजे क्वाटर्नरी जे टेट्रा इथाइल अमोनियम क्लोराइड म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट इथं तयार होणार आहे. दिस आर द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आता याच पॉईंटवर जर आपण बघितलं तर दिस आर द अकॉर्डिंग टू सीईटी नीट आणि जे लेवल क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. फर्स्ट, द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड विथ अमोनिया. अल्काइल हॅलाइड मीन्स मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड और इथाइल क्लोराइड वगैरे विथ अमोनिया इज Ri, RBr and RCl means the reactivity order with ammonia the alkyl iodide is more reactive and alkyl chloride is the less reactive. Then second point is very important. In this case when tertiary butyl bromide that is tertiary alkyl halide okay is treated with alcoholic solution of ammonia, it undergoes elimination reaction that is beta elimination reaction to form isobutylene इन्स्टेड ऑफ अमाइन. मग तुम्ही सांगा की याच्यामध्ये आपण काय केलं होतं तर याच्यामध्ये अल्काइल हॅलाइड वापरले होते. हा अल्काइल हॅलाइड जर तुम्ही प्रायमरी अल्काइल हॅलाइड वापरला, सेकंडरी अल्काइल हॅलाइड वापरला, नो प्रॉब्लेम. बट इन केस ऑफ टर्शियरी अल्काइल हॅलाइड दॅट इज टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड इट डज नॉट फॉर्म और ऑब्टेन अमाइन, इट फॉर्म ऑलवेज alkene that is isobutylene okay to all because it undergoes elimination reaction. This is nothing but the first method how to prepare amines that is primary amines from alkyl halide by ammonolysis method. Okay, second method is nothing but the reduction of nitro compound. What is the mean by nitro compound? Nitro compound mean nitroalkane that is nitromethane, nitrobutane, nitropentane, nitrohexane. These are the point. But this nitroalkane that is nitro compound undergoes reduction. This method is nothing but the reduction method. When nitroalkane undergoes reduction in the presence of मेटल ऍसिड मिक्सर. बघा इन द प्रेझेन्स ऑफ तुम्ही 1, 2, 3 पॉईंट मी लिहिलेत. ह्या तीन पैकी कोणताही इथं तुम्ही इन द प्रेझेन्स लिहू शकता म्हणून मी इथं ऑलरेडी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिले. तर या ब्रॅकेटनुसार जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इन द प्रेझेन्स ऑफ मेटल ऍसिड मिक्सर दॅट इज SnHCl और FeHCl और ZnHCl हा यूज करू शकता. और कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन इन द प्रेझेन्स ऑफ निकेल और पॅलेडियम और प्लॅटिनम. थर्ड पॉइंट तुम्ही लिहू शकता इन द प्रेझेन्स ऑफ LiAlH4 इन इथर. ह्या तीन पैकी कुठलाही एक पॉईंट तुम्ही एरोवर लिहिला तरी ही रिएक्शन तुम्ही कंप्लीशन करू शकता. एक्झाम मध्ये कोणताही एक पॉईंट सफिशियंट आहे. मग तुम्ही SnHCl मी ऑलरेडी लिहिलंय ते जरी लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही. काही बुक मध्ये हे वेगवेगळे पॉईंट दिले जाऊ शकतात आणि ते गोंधळ होऊ नये मी ऑल सगळे पॉईंट इथं तुमचं रायटिंग करून दिले. दीज आर व्हेन नायट्रोअल्केन अंडरगोज रिडक्शन in the presence of metal acid mixture or catalytic hydrogenation or LiAlH4 to form. ह्याच्यामध्ये हे सहा पैकी 2 हायड्रोजन ह्या नायट्रोजनला कंबाईन करतात. 6 हायड्रोजन मधले 2 हायड्रोजन ह्या नायट्रोजनला टू फॉर्म R bond NH2 is nothing but the primary amine. म्हणजे when nitroalkane undergoes reduction in the presence acid mixture or metal acid mixture catalytic hydrogenation or LiAlH4 always form primary amine, not secondary, not tertiary amine. आता हा प्रायमरी अमाइन त्यांचा. मग राहिलं काय तर हा 6H मधला 2H इकडे वापरले राहिले 4H टू फॉर्म टॉइस H2O. कारण हे जे उरलेले 4 आहेत हे या ऑक्सिजनशी कंबाईन करतात आणि 2 ऑक्सिजन मोलिक्युल असल्यामुळे 2 मोलिक्युल्स ऑफ आपल्याला वॉटर मोलिक्युल म्हणजे फेन नायट्रोअल्केन अंडरगोज रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ सेम कॅटलिस्ट टू फॉर्म ऑलवेज प्रायमरी अमाइन विथ लिबरेशन किंवा रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घ्या. हे एक्झाम्पल नुसार तुमच्या लगेच लक्षात येईल. हा RNO2 च्या ठिकाणी समजा मी C2H5 बॉन्ड NO2 ही जर एक्झाम्पल मी घेतलं दॅट इज नायट्रो इथेन अंडरगोज रिडक्शन दॅट इज 6H इन द प्रेझेन्स मी सेमच ठेवतो. हे कुठलंही तुम्ही घेऊ शकता. तीन पैकी कुठलाही कॅटलिस्ट इथं तुम्ही यूज करू शकता. नायट्रो इथेन अंडरगोज रिडक्शन त्यावेळी काय होतं तर यातले 2 नायट्रोजन हे नायट्रोजन इकडेचे 2 याला अटॅच करतात आणि उरलेले जे 4 आहेत 4H हे काय केले जातात ह्या ऑक्सिजनशी कंबाईन होतात. म्हणजे टू फॉर्म C2H5 बॉन्ड NH2 प्लस
ह्यातले उरलेले चार जे आहेत तो ऑक्सिजनशी कंबाईन झाल्यामुळे आपल्याला तयार होणार आहे ट्वाइस H2O. दॅट इज फेन नायट्रोइथेन undergoes reduction in the presence of metal acid mixture or catalytic hydrogenation or LiLH4 in ether always form primary amine, that is ethanamine, and these ethanamine with removal of water molecule. ठीक आहे. सेकंड पॉईंट जर आपण बघितला तर आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊ. तर या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण समजा याच पॉईंट नुसार आपण सेकंड एक्झाम्पल घेताना समजा इथाईल नायट्रोइथेनच्या ठिकाणी CH3 बॉन्ड NO2 हा घेतला, नायट्रोमिथेन घेतला. दिस नायट्रोमिथेन अंडरगोज रिडक्शन. ओके, सेम रिएक्शन अंडरगोज रिडक्शन. काय होणार आहे? सेम इन द कॅटलिस्ट, सेम इन द प्रेझेन्स ऑफ. ह्या तिन्हीपैकी कुठलाही यूज करू शकता. अशा वेळी ह्याच्यामध्ये तुमचा या नायट्रोजन बरोबर 2 हायड्रोजन कंबाईन होणार, ह्या उरलेले 4 ऑक्सिजन बरोबर कंबाईन होणार, म्हणजे उरलेले 4H. 2 याला अटॅच झाले, 2 ऑक्सिजनला 2 फॉर्म CH3 बॉन्ड NH2 प्लस ट्वाइस H2O. मीन्स याच्यावर एक्झामसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हाऊ टू प्रिपेअर इथाइल अमाइन फ्रॉम नायट्रोइथेन, हाऊ टू प्रिपेअर मिथाइल अमाइन और मिथॅनामाइन फ्रॉम नायट्रोमिथेन. अशा टाईपचे क्वेश्चन एक्झामला विचारले जाऊ शकतात. आणखीन एक क्वेश्चन घेऊया ज्याच्यानुसार तुम्हाला आणखीन एक बरं पडेल. इज नथिंग बट द बेन्झिन रिंगवाला घेऊया, म्हणजे नायट्रोबेन्झिन. समजा या एक्झाम्पलमध्ये मी नायट्रोबेन्झिन वाला क्वेश्चन घेतला. नायट्रोबेन्झिन म्हणजेच काय? फेन बेन्झिन NO2 हा झाला तुमचा नायट्रोबेन्झिन. दिस नायट्रोबेन्झिन अंडरगोज रिडक्शन. हा काय झाला? अंडरगोज रिडक्शन इन द प्रेझेन्स. इन द प्रेझेन्स मी सेमच ठेवला. ह्या तीनपैकी कुठलाही एक कॅटलिस्ट मी सेम ठेवला. तर अशा वेळी तुमच्या लक्षात येईल की यातले टोटल 2 हायड्रोजन ॲटम ह्या नायट्रोजनला अटॅच होतील, उरलेले 4 हायड्रोजन ॲटम ह्या ऑक्सिजनशी अटॅच करतील, दॅट इज 4H. काय तयार होणार सांगा? तर बेन्झिनला बेन्झिन रिंग. ओके, प्लस इथे जर तुम्ही बघितला तर इथं तुमचा तयार झाला NH2, दॅट इज नथिंग बट द ॲनिलीन. आता राहिला तुमचे 4H प्लस ऑक्सिजन इज नथिंग बट द वॉटर मॉलिक्यूल. मीन्स फेन, बघा, फेन नायट्रोबेन्झिन और नायट्रोअल्केन अंडरगोज रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ मेटल ॲसिड मिक्सचर LiLH4 इन इथर और कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन टू ऑलवेज फॉर्म प्रायमरी अमाइन विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे इन द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन वी आर ऑलरेडी कंप्लिटेड 2 मेथड्स. आणि या मेथडमध्ये जर तुम्ही बघितलं तर अमोनोलायसिस मेथड असेल, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंडची मेथड असेल. दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट वन. आणि याच्यामध्ये आपल्याला CET पॉईंट, JEE पॉईंट, नीट पॉईंट, खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला काय करायचे आहेत? कंप्लिशन करायचे आहेत. ओके, in next methods of preparation of amines, we are already completed ammonolysis of alkyl halide, and second point by reduction method of nitro compound. Now we are completed or continuous the new point, that is nothing but the by reduction of amide. Amide means काय? R bond CO bond NH2 is called amide. Means amide means acetamide, ethanamide, propanamide, butanamide. These are the different types of the ethanol. And these amide is nothing but the amide group, CONH2. And these amide undergoes reduction. मग हा रिडक्शन मध्ये गेला to form an amide. मग कोणता अमाइन तयार होऊ शकतो? फेन अमाइड undergoes reduction. That is हा जो कार्बोनिल कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲटम अटॅच करायचे. उरलेला हा जो ऑक्सिजन ॲटम आहे, उरलेले 2 हायड्रोजन ॲटम आपण याला अटॅच करायचे. म्हणजे जर तुम्ही बघितला फेन अमाइड अंडरगोज रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ इथेनॉलिक सोडियम और सोडियम इन इथाइल अल्कोहल और LiAlH4 इन ईथर टू फॉर्म. आता कुठला अमाइन तयार होतो आपण चेक करूया. त्याच्या आधी ज्याच्यामध्ये असणारे 4 हायड्रोजन, 2 हायड्रोजन ॲटम अटॅच टू द कार्बोनिल कार्बन ॲटम आणि अनदर 2 हायड्रोजन ॲटम अटॅच टू द ऑक्सिजन ॲटम, टू फॉर्म. म्हणजे R बॉन्ड इथे येणार तुमचा R बॉन्ड CH2. हा CH2 कुठून आला? तर हा C यातले 2 हायड्रोजन मी याला कंबाईन केले. CH2 बॉन्ड NH2 मीन्स 2 ऑलवेज फॉर्म
प्रायमरी अमाइन. आता राहिला तुमचा हा ऑक्सिजन प्लस उरलेले 2 हायड्रोजन मीन्स प्लस H2O. लक्षात येते का बघा. मीन्स फेन अमाइड undergoes reduction in the presence of ethanolic sodium or LiAlH4 in ether always form primary amine. Okay, for example how to prepare, त्याच्यावर सुद्धा डिफरंट टाइपचे अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड लेवलचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे हाऊ टू प्रिपेअर प्रोपॅनामाइन, इथॅनामाइन, मिथॅनामाइन फ्रॉम गिवन अमाइन. ओके, मग त्या टाईपमध्ये आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. मी आता आर ची व्हॅल्यू इथं मी काय करतो CH3 वापरतो. दॅट इज CH3 बॉन्ड CO बॉन्ड NH2 इज नथिंग बट द ॲसिटामाइड. ह्याला म्हणतात ॲसिटामाइड. आणि दिस ॲसिटामाइड इज ऑल्सो कॉल्ड इथॅनामाइड. इथॅनामाइड का 1 2. ओके, 2 आहेत लॉंगेस्ट चेन इथेन आणि ई रिप्लेस बाय अमाइड ग्रुप. सो इज IUPAC नेम इज इथॅनामाइड. ॲसिटामाइड सुद्धा म्हणू शकतो, इथॅनामाइड सुद्धा आपण याला म्हणू शकतो. अंडरगोज रिडक्शन दॅट इज 4H इन द प्रेझेन्स सेम सो इथॅनॉलिक सोडियम और LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन इथर. अशा वेळी यातले 2 हायड्रोजन ॲटम अटॅच टू कार्बोनिल कार्बन ॲटम आणि अनादर 2 हायड्रोजन ॲटम अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. म्हणजे याच्याकडे 2 गेले आणि याच्याकडे 2 गेले. म्हणजे 2 फॉर्म CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2 प्लस हा ऑक्सिजनकडे 2 हायड्रोजन ॲटम जे आले इज नथिंग बट द वॉटर मॉलिक्यूल. मीन्स फेन acetamide or ethanamide undergoes reduction in the presence of ethanolic sodium or lithium aluminum hydride in ether to form ethylamide. Second question अशा टाइपचा येऊ शकतो. how to prepare propylamide then propanamide, butylamide then butanamide. means how to prepare primary amine for given amide. these amide ही आरची व्हॅल्यू कोणती आहे त्याच्यानुसार आपण इथं वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल कम्प्लिशन करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आणखीन एक घेता येईल आपल्याला. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड NH2 दॅट इज नथिंग बट द प्रोपॅनामाइड अंडरगोज रिडक्शन. प्रोपॅनामाइड अंडरगोज रिडक्शन. समजा मी या टाईपमध्ये रिएक्शन घेतली. याच्यामध्ये पुन्हा काय होणार, याचे 2 हायड्रोजन अटॅच टू द कार्बोनिल कार्बन ॲटम. नेक्स्ट 2 हायड्रोजन ॲटम अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. 2 फॉर्म 1 2 3 कार्बन ॲटम. ओके, प्लस NH2 मीन्स 1 2 and 3 carbon atom with NH2 that is propylamide plus H2 means when propanamide undergoes reduction in the presence of sodium or ethyl alcohol or lithium aluminum hydride in ether always form primary amine that is propylamide or propanamide. These are the very important reaction according to state board level. खूप सारे क्वेश्चन याच्यावर विचारले जाऊ शकतात ॲज वेल ॲज CET नीट अँड JEE लेवल ऑल्सो.